श्रोते हो, नमस्कार. आज लोकमान्य गप्पांमध्ये आपण सगळे भाग्यवान आहोत. आज आपल्या भेटीला प्राचार्य श्याम बुर्के सर आलेले आहेत. अनेक प्राचार्यांच्या नावामागे माजी लावलं जातं. परंतु बुर्के हे व्यक्तिमत्व असं आहे, की ज्यांच्या नावापुढे माजी हा शब्द कधीच योग्य नाही. बुर्के सरांनी काय केलं नाही खरं म्हणजे, अनेक क्षेत्रांमध्ये मुशाफरी केली. पुस्तकं लिहायचं म्हटलं तर 40 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली. व्याख्यानं द्यायची म्हटली तर 5,000 पेक्षा जास्त व्याख्यानं दिली. ज्या पुणे शहरावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं, त्या पुण्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलं. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये राहून खऱ्या अर्थानं लोकांच्या धनापेक्षाही लोकांच्या मनावरती राज्य करणारे अधिकारी म्हणजे खरं म्हणजे श्याम बुर्के सर. अहो, बँकेत अधिकारी म्हणून काम करणं सोपं आहे का? भीमसेन जोशी, वि. स. खांडेकर, एक से बढकर एक लोकांकडून त्यांना मिळालेलं बक्षीस बँकेमध्ये अत्यंत आनंदानं ठेवीच्या रूपाने घ्यायची आणि दाम दुप्पट पैसे करून द्यायचे, हे फक्त बुर्के सरच करू जाणेत. आज आपल्या भेटीला बुर्के सर आलेले आहेत. हळूहळू त्यांच्याकडून आपण सगळा विषय उलगडून घेणार आहोतच. त्यांचा परिचय तर आपल्याला वेगवेगळ्या निमित्तानं होणारच आहे. त्यांच्या खूप मुलाखती आपल्याला ऐकायच्यात. आजचा त्यांचा विषय आहे, खरं म्हणजे सर्वांना आश्चर्य वाटेल, तो म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. मी शेठ म्हणालो बरं का, शेठ नाही. तर अनेक लोक उच्चार तो चुकीचा करतात. परंतु कोणी एकेकाळी या महाराष्ट्रालाच नव्हे तर आधुनिक भारताला आकार देण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम कोणी केलं असेल तर ते नानांनी केलं. आणि बुर्के सरांचं वैशिष्ट्य असं आहे, की असे अनेक समाजसुधारक असतील, अनेक मोठी माणसं असतील, त्यांचे वेगवेगळे पैलू सातत्यानं प्रकाशात आणणं आणि लोकांपुढे खूप चांगल्या विधायक गोष्टी मांडणं, ज्याच्यापासून प्रेरणा घेता येईल अशा सगळ्या गोष्टी मांडणं, हा बुर्के सरांचा अत्यंत आवडता छंद आहे. चला तर खरं म्हणजे बुर्के सरांच्या बरोबर जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच आजपासून किमान 1.5-2 शतकं मागे जायला हवं. तत्पूर्वी बुर्के सरांच्या काही फक्त पुस्तकांची नावं सांगतो. मॅनेजमेंट गुरु नामदार शंकर शेठ याच शीर्षकाचं त्यांचं एक पुस्तक आहे. आता पहा, मी तर इतिहासाचा प्राध्यापक. आम्ही लोक समाजसुधारक, वेगवेगळे भारताचे भाग्यविधाते यांच्याकडे मॅनेजमेंट गुरु या दृष्टिकोनातून कधी पाहत नाही. परंतु बुर्के सरांनी नामदार शंकर शेठ यांचं मॅनेजमेंट गुरु या अंगाने वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे पाश्चात्य देशातले लोक अलीकडच्या लोकांना मॅनेजमेंट गुरु म्हणतात. आमच्याकडे अशा प्रकारचे गुरु तर केव्हाच होऊन गेलेत. त्यांचं आनंदाचं पासबुक हे आत्मवृत्त तर अगदी आवर्जून वाचण्यासारखं आहे. मंत्र श्रीमंतीचा असेल, माइंड जिम टाईम मॅनेजमेंट असेल, माइंड जिम रिलेशनशिप असेल, पुले एक आनंद यात्रा असेल, साहित्य दरबारातली दशरत्न असतील, विनोद मेजवानी असेल, ज्या बँकेमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचं तारुण्य दिलं, खरं म्हणजे ज्या बँकेला आयुष्यातले तारुण्याचे दिवस त्यांनी दिले, त्याच्यावर त्यांनी प्रेरणादायी महाबँक म्हणून भरभरून लिहिले. आणि बँकेचा अधिकारी कसा असावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता. खरं म्हणजे आज भारताला स्वच्छ हात, समर्थ खांदे आणि तल्लख बुद्धी असणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. यांच्याच खांद्यावरती पुढचा भारत उभा राहणार आहे. चला तर हे सगळं बुर्केंच्या आयुष्यात आलं कसं, ते नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रेमात पडले कसे आणि त्यांना हा विषय लोकांसमोर मांडावा कसा वाटला, याच्यासाठी आपण बुर्के सरांकडे वळूयात. बुर्के सर, नमस्ते. तुम्हाला नमस्कार. भेटून खूप आनंद झाला. आम्हाला थोडीशी तुमची जरा बॅकग्राऊंड अशी सांगा, की लहानपणापासून तुमची जडणघडण कशी झाली आणि मग आपण नानांकडे येऊयात. मी मूळचा सातारचा आहे आणि सातारा म्हणजे 7 ताऱ्यांच्या मध्ये असलेलं गाव. सज्जनगड, यवतेश्वर, अजिंक्यतारा, जरंडा, जानाई मानाई असे. तेव्हा मी मजेनं असं म्हणतो की नेहमी असं डोंगराकडं पाहतच जाणार आहे. त्यामुळं सातारकर कधी खाली बघतच जात नाही वा वा. आणि तो वर बघत जातो. त्यामुळं त्याला मोठी माणसंही दिसतात हम्म. आणि मग नकळत ते बीज येतं की आपण कसं व्हावं. माझी आजी सांगायची की तुला गाडगे महाराजांनी उचलून घेतलं होतं. वा, काय सांगता. हे नुसतं ती म्हटली तरी माझ्यावर जबाबदारी येते. अरे आपल्याला चांगलं वागलं पाहिजे. शाळेमध्ये स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे आले होते. वा. त्याला त्यांचं वय 100 होतं. त्यांना मी वाकून नमस्कार केला. बापरे. शाळेत मी जात असताना
बरोबर त्याच वेळेला त्यांच्या कार्यालयात जाणारे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील असत. वा. अनवाणी खादीचा पोशाख असा केलेला, हातात दंडा, आम्ही त्यांना असं नमस्कार करायचं. असं ही किती मोठी माणसं आम्हाला तिथं. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आम्ही मोर्चात जायचं आणि मग शेवटी त्यांच्या हातनं शेव चिवडा खायचा. बर. म्हणजे नाना पाटलांचा आम्ही प्रसाद म्हणायचो त्याला. बर. आणि तो शेव चिवडा म्हणजे पूर्वी तो असा कागदात पुडा. सर्व बाजून दोरा बांधलेला असायचा. आचार्य अत्रे कित्येक वेळा ऐकले. बर. पंडित जवाहरलाल नेहरूंना सभेत ऐकलं, कारण वडील माझे नगरसेवक होते त्यामुळे पुढचा पास मिळाला होता. बर. इंदिरा गांधींना ऐकलं. वा. राजाजी एवढे मोठे वगैरे त्यांचं भाषण ऐकलं. बर. हे सगळं त्यावेळेला आपण काय हे का करतोय वगैरे हे काही नाही. जायचं, बरोबर. ऐकायचं आणि ते ऐकलेलं परत सांगत राहायचं. यानं आम्ही ह्या सर्व क्षेत्राकडे वळलो. वा. मग वा, तुम्ही वा. कॉमर्सला असा नाही तर कुठे. मी 8वी पासून ते M.Com. कॉमर्सला होतो. बर. पण या वातावरणामुळं साहित्याकडे वळलो आणि मोठी माणसं बघणं, त्यांच्याबद्दल लिहिणं, त्यांच्याबद्दल बोलणं हे सुरू झालं. वा. याच्यातच साताऱ्यातच मला आमच्या काकांच्याकडनं एक व्याख्यान ऐकायला मिळालं होतं. ते नामदार जगन्नाथ शंकर शेट होतं बर. आणि पु.बा. कुलकर्णींचं त्याच्यावर पुस्तक आहे म्हटल्यावर मी ताबडतोब ते मिळवलं. आणि ते वाचल्यावर माझ्या मनात यायला लागलं की एक माणूस दुसऱ्यांचं राज्य असताना तिथे सर्व योजना करून या देशाची उभारणी करतो, असं व्यक्तिमत्व म्हणजे हे नामदार जगन्नाथ शंकर शेट आहेत. बरोबर. त्यांचा काळ आहे 1803 ते 1865. 62 वर्ष जगले, म्हणजे त्या काळातल्या मानाने 60 झाली की चांगलं झालं. ते व्यवस्थितच जगले. आणि मुंबईमध्ये जन्म झाला आहे, बालपण तिथंच गेलेलं आहे. त्यावेळेला मुंबई होती कशी, तर ती वेगवेगळ्या बेटात होती. बरोबर. आणि त्या वेगवेगळ्या बेटात डास आहेत, मग इतर किडे आहेत, सगळं अंधार आहे, सगळं जे जे वाईट आहे ते सगळं आहे. तर त्यांच्या लक्षात आलं की मुंबई एकत्र चांगलं शहर केलं पाहिजे, म्हणून त्यांनी बॉम्बे रेक्लेमेशन कंपनी काढली. आता राज्य इंग्रजांचं आहे आणि तू कोण काढणार असं कोणी म्हणेल. बरोबर. पण यांनी एक युक्ती केली होती, ज्याच्याकडं काम आहे त्याला खुश केलं पाहिजे. हे मॅनेजमेंटचं पहिलं तत्व आहे. अगदी बरोबर. ते त्यांनी अंमलात आणलं होतं की यांचं. मग त्यांना खुश कसं करायचं. एवढ्या मोठ्या राजाला तुम्ही काही दिलं वगैरे त्याची काही किंमतच नाही. बरोबर. मॅस्लो थेरीमध्ये काय असतं, बेसिक नीड्स झाल्या, कम्फर्ट झाल्या, की मग शेवटी काय लागतं, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, रेकग्निशन. मला विचारतात का नाही. बरोबर. हे बरोबर त्या काळात त्यांनी हे मॅस्लो वगैरे न वाचता अच्छा. शिकलेलं होतं. आणि ते मग काय करायचे, त्यांचा वाढदिवस केव्हा आहे गव्हर्नरचा, त्यांच्या बायकोचं आणि त्यांचं लग्न झालं त्याची तारीख काय आहे, बर. हे सगळं डेटा जवळ ठेवला. मग त्या दिवशी एक छोटी मीटिंग बोलवायची, त्याच्यात त्यांना बोलवायचं आणि त्यावेळेला म्हणायचं आपल्याला इथं अमुक एक कंपनी काढली पाहिजे, बॉम्बे रेक्लेमेशन कंपनी काढूया. आता त्याचा वाढदिवस आहे, तो कसं नाही म्हणेल. बरं, आता पैशाचा काय प्रश्न, तर हे म्हणायचे माझे आज मी 5,000 रुपये देतो. बर. म्हणजे ती सुरूच झालेली असायची. मग हे 5,000 देतो म्हणजे कसं होतं, हे 19 वर्षाचे असताना वडील वारले, तर यांना संपत्ती किती मिळावी, 16 लाख रुपये आणि 2.5 लाखाचं जवाहीर त्या काळात मिळालं होतं. आता कोणी म्हणेल एवढा आहे तर ठेवूया आणि मजेत राहूया, त्याला काय करायचं आहे. त्याची किंमत आत्ता कळावी म्हणून सांगतो. 50 लाख कोटी होते. एक पंचवार्षिक योजना व्हावी असं काही न करता जर त्यांनी ठेवले असते तर दामदुपटीत तेव्हापासूनचे. आजपर्यंत मी आपलं बँकेतलं असल्यामुळे ते काढलं, दर 7 वर्षांनी दुप्पट करत किती होतात ते. बर. तर एवढी रक्कम झाली असते. तर पहिली मुंबईच त्यांनी घडवली. मग बॉम्बे रेक्लेमेशन कंपनी झाली आहे. काय आता सगळीकडे अंधार आहे काय, आणि इतका अंधार म्हणजे अंधाराची सोय काय केली होती उजेडाची,
तर 8च्या बाहेर 8 वाजल्यानंतर बाहेर पडायचं नाही बरोबर. आणि सकाळी 8ला पुन्हा भोंगा झाला की मगच बाहेर पडायचं. हं, ही असली उलटी सोय केली होती. घरात बसायचं सगळे. हं. तर त्याच्यावर त्यांनी पाहिलं की आपण गॅसचे दिवे इंग्लंडला आलेले आहेत तर इथं का नाही? बर. म्हणून बॉम्बे गॅस कंपनी ही त्यांनी स्थापन केली अरे बापरे. आणि त्याचं उद्घाटनाच्या वेळेला त्या गॅसच्या दिव्यातच ती अक्षरं आली होती. बॉम्बे बर. गॅस वा कंपनी वा. असं. हे त्या काळात त्यांनी केलं. हं. दुसरं त्यांच्या लक्षात आलं की हा देश जरी आत्ता ब्रिटिशांच्या ताब्यात असला, त्यांचं राज्य असलं, तरी त्या काळात सुद्धा आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेल तेव्हासुद्धा चांगला व्हायचा असेल तर लोक शिक्षित पाहिजेत. बरोबर. आणि शाळा वगैरे काही तो विषयच नव्हता हं. इथं, काहीच नव्हतं. मग शंकर शेठ स्वतः कसे शिकले तर त्यांनी पाहिले यातले कोण आहेत विद्वान इंग्रज, त्यांना ट्युशन त्यांचे घरी बोलवायचे आणि तिथं शिकले ते. बर. आणि त्यांना त्यामुळे इंग्रजी चांगलं येत होतं, संस्कृत चांगलं येत होतं, आणि बर. मराठी तर उत्तम होतंच. हं. त्याबरोबर त्यांनी गणित, हिशेब ठेवणं, व्यावहारिक गोष्टी, बागकाम कसं करावं असे वेगवेगळे विषय सगळे शिकलेले होते. बर. आणि मग त्यांनी मनात आणलं, आपल्याला आत्ता कळावं म्हणून सांगतो की आपलं राज्य कसं चालतं. मंत्रिमंडळ असतं आणि हं. मंत्रिमंडळात एक एक विभागाला कामं दिलेली असतात. हे शिक्षण मंत्री. मग यांनी मनात ठेवलेलं आहे शिक्षण मंत्री आता मी हा भाग करायचा आणि त्याला योग्य ती माणसं आपल्यातलीच नोकर लावून ते पुढं काम न्यायचं. पण शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. हं. 1822मध्ये शैक्षणिक संस्था काढली. मग बापरे. त्याच्या आधी नव्हती का? तर होते. ते कुठं होते? कलकत्त्याला ब्रिटिशांनी काढली बरोबर आहे. होती, पण ती बायबल शिकवणारी होती. बर. हिंदू शाळा याची काहीच सोय नव्हती. हं. ती त्यांनी मुंबईत काढली. मग आता कसं काढणार? किती अवघड आहे. हं. तर त्याच वेळेला तिथल्या गव्हर्नरना हं. बोलवलं की तुमचा हा वाढदिवस आज साजरा करायचा आहे वा. आणि आपल्याला हे करायचं आहे आणि तुम्ही याचे प्रमुख व्हायला पाहिजे शैक्षणिक याला. आणि इंग्रज जरी त्यांचं आपल्यावर राज्य होतं तरी शिक्षणावर त्यांचं प्रेम होतं. हो. त्यांना असं कधी वाटत नव्हतं की हे गुलामगिरीतले म्हणजे शिकू नयेत. हं. तो त्यांना धडा होता. त्यामुळे ते म्हटले हे चांगलंच आहे. पण चांगलं आहे म्हणजे काय करायचं आहे? शिक्षणाला सुरुवात तिथून नाही केली. तर पहिला शैक्षणिक जो सर्वे म्हणतात, हं. पाहणी करणं, ही शंकर शेठांनी स्वतः केली 5 विभागात मुंबईतल्या. बर. की इथं शिकणारे कोण आहे? नाहीच आहेत. इथं हं. कोणच नाहीत. मग इथं राहणारे किती आहेत? स्त्री किती आहेत? पुरुष किती आहेत? काय आहेत? कोळी बांधव किती आहेत? याचं सगळं हे केलं आणि म्हणाले हे बघा ही स्थिती आहे तर आपण हे केलंच पाहिजे. इतका अभ्यासपूर्वक हा माणूस मांडतोय म्हटल्यावर ब्रिटिशांना नाही म्हणता आलं नाही आणि शाळा मुंबईतली पहिली सुरू झाली. वा. आजही ती शाळा चालू आहे. हे काय विशेष सांगता? आहे. बर बर. हां. ते दादरला सरस्वती विद्या मंदिर नावानं ती शाळा चालू आहे वा. त्याच्यात. मग त्याला आता विद्यार्थ्यांना पाठवायला कोण तयार नसायचं. आलेल्यांना कोण कुत्सित्यानं बघायचे. काय कशाला वेळ घालवत आहेत. हं. मग त्यांना प्रोत्साहन द्यायला काय करायचं? तर त्याचा परत असा पान सुपारी समारंभ ठेवायचा. बर. त्यावेळचं मार्केटिंगचं तत्त्व म्हणजे पान सुपारी हो, समारंभ. हो. म्हणजे मार्केटिंग हे मॅनेजमेंटमधलं आहे. ते त्यांनी त्यावेळेलाच अंमलात आणलं होतं प्रथम. खरं आहे. आणि मग काय करायचं? तर त्या विद्यार्थ्याला शेला-पागोटं घालायचं. बर. गुरुजन कोण शिकवायला आहेत त्यांचे सत्कार करायचे बर. आणि ते करायला ह्या मडमांना बोलवायचं. मडमांना घेऊन यायचं म्हटल्यावर हे साहेब यायचे यायचेच. आणि त्या मडमांना इतका आनंद व्हायचा की हळदी कुंकू असं असतं का? हे असं हे देत आहेत. त्या हसायला लागायच्या. त्याच्यात नाही करायचं. आणि शाळेतलं पान सुपारीच्या ह्यातनं त्यांनी चिकाटीनं ती शाळा चालू केली. ही शाळा चालू केली. पुढं प्रश्न आला मुलींची शाळा काय? मुलींना यात प्रवेश होताच. नव्हता असं नाही, पण येणंच शक्य नव्हतं. बरोबर. मुलं येत नाहीत तर मुलींना. मग मुलींसाठी वेगळी शाळा काढायचं यांनी ठरवलं. बर. तर त्याला आता मुली मिळत नाहीत म्हटल्यावर पहिली यांनी जागा वाड्यातली दिली आपल्या. स्वतः गिरगावमध्ये त्यांचा प्रचंड मोठा वाडा होता. त्या वाड्यातली जागा दिली शिक्षणासाठी आणि घरातल्या 4ही महिला ज्या होत्या मुली हं. त्यांना पहिलं त्याच्यात घातलं बर. की काय होईल ते तुम्ही जायचं. कोणी बरोबर. नावं ठेवली तर काही नाही. हं. आणि त्यातनं मुलींची शाळाही त्यांनी काढली. इतकं संबंध शैक्षणिक याच्यात ते केल्यावर मग लक्षात आलं ह्या याच्यात जरा आता बरी येत आहेत.
पण जे काही कोळी बांधव आहेत त्यांना त्यांनी म्हटले तुमच्यासाठी इथं काढतो म्हणून कोळ्यांसाठी एक वेगळी शाळा काढली बर आणि कोळ्यांची मुलं तिथे यायला लागली. या शाळेचा सगळा बेस असा पसरत नेला. आता ह्या मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढं काय व्हायचं आहे? हम्म. पुढं पाहिजे तर कॉलेज पाहिजे त्याला. आणि कॉलेज पाहिजे म्हटल्यावर एल्फिस्टनच्या आवेचा गव्हर्नर बर त्याचा एवढा भव्य सत्कार केला आणि ते म्हणले तुमच्या नावानं हे व्हायला पाहिजे. बर आणि तेव्हाच एल्फिस्टन हो. कॉलेज आजही तितक्याच मानानं ते चालू आहे. खरंय. आणि एल्फिस्टनच्या आत्ताच्या अथॉरिटीला कळलं की हे शंकर शेटांच्यामुळं झालं आणि त्यांनी गेल्या वर्षी शंकर शेटांचा पुतळा आज एल्फिस्टनमध्ये उभा केला. वा वा त्याच्यात ग्रेट. एवढं हे केलं. विल्सन कॉलेज काढलं. अजून एक बरं. पाहिजे आपल्याला म्हटले बर त्या विल्सन कॉलेज ते काढलेलं आहे. विल्सन नाव कसं पडलं? गव्हर्नरच अच्छा पुन्हा तीच हां युक्ती. त्यावेळचे गव्हर्नर जे येतील त्यांचं हे करायचं आणि त्यांनी ते विल्सन कॉलेज काढलं. हे सगळं चाललं आहे पण लोक आजारी पडत आहेत त्याचं काय करायचं? दवाखानाच नव्हता आणि बरं. इतकी वाईट स्थिती होती हम्म. की अमुक झालं आहे त्याला त्या पोंगळ्या लावा, रक्त काढा, जादू टोण्यासारखं मंत्र म्हणा असल्या ह्याच्यात होतं. हे म्हणले हे चालणार नाही आपल्याला एक व्यवस्थित केलं पाहिजे म्हणून पहिला दवाखाना मुंबईतला त्यांनी काढला बर त्याच्यासाठी हे करून. हम्म. ह्या इथल्या आता विल्सनचे इथले विद्यार्थी येतील त्यांना मग परत ते आता यातल्या अधिक हुशार कोण आहेत यांच्यासाठी एक आपल्याला हॉस्पिटलसाठी मेडिकल कॉलेज पाहिजे ना. हम्म. मग बीजे मेडिकल कॉलेज काढलं. अरे बाप बीजे पुण्यात जे आहे मेडिकल ते हां पुण्यात जे आहे बीजे मेडिकल आणि तिथेही आहे मुंबईला पण आहे. हां बर बर ते काढलं. त्याचं कॉलेज काढल्यावर त्या कॉलेजला विद्यार्थी मिळणार मेडिकलला. बर का तर म्हणे प्रेताला हात लावायचा नसतो आपल्या धर्मात. बर विशेष म्हणजे पारशांच्यात असं होतं की जर प्रेताला हे केलं तर घरात प्रवेश नाही. बर मग त्याच्यावर त्यांनी मार्ग काय काढला की प्रेत तर फाडायला शिकवलंच पाहिजे. हम्म. ती हे केल्यावर त्यांना इथे आम्ही पूर्ण आंघोळीची सोय करतो त्यामुळे ते नंतर तिथे येतील बर आणि मग ते घरच्यांनी मान्य केलं. म्हणजे कॉलेज तुम्ही थांबायचं. अडचण सांगा मी मार्ग सांगतो. बरोबर ऑपॉर्च्युनिटीज आर नेव्हर लॉस, दे आर टेकन बाय अदर्स. त्या संधी आहेत त्या घ्यायच्याच आणि एकेकाच्या याला करत करत त्यांनी मेडिकल कॉलेज हे काढलं आहे. ही भारतातली पहिली आहेत सगळी. हे एक माणसाच्या प्रयत्नाने नाही त्यात. मग नावं वेगवेगळी का ते मागं राहायचे आणि साथीला जे घ्यायचे त्यावेळेला मैत्री कोणाशी करणार? बरोबर. आपण एखादा आपली योजना आखायची तर त्या पातळीवरची माणसं तरी पाहिजेत बरोबर तयार करा. तर ती पारशी मंडळी होती. हम्म. खरंय अगदी खरंय. जे स्कूल ऑफ आर्टचे जमशेदजी जे आहेत हम्म. ते पारशी त्यांचे मित्र होते. बर त्या दोघांचं वास्तविक शंकर शेटांचंही नाव त्याला देता आलं नाही. ते म्हणले तुझं यावेळेला नाव आहे चला म्हणून बर ते आहे. पण त्या अच्छा. जे स्कूलमध्येही शंकर शेटांची प्रतिमा ही लावलेलीच आहे त्यांनी. अरे का बाप म्हणजे ते केलं. मग आता दवाखान्याची सोय पाहिजे. ती बॉम्बे डिस्पेन्सरी म्हणून ती सुरू केली. घरामध्ये बाळणपणं व्हायची खोलीत. बरोबर बरोबर अंधाऱ्या खोलीत हे करायचं. जगली असं चाललेलं होतं. तर त्याच्यासाठी मुंबईतला पहिला बाळणपणाचा दवाखाना हम्म. हा शंकर शेटांनीच काढला बर की त्याच्यासाठी तिथे एक क्षणिक भाग घेतलं की त्याला लागणारे जे आरोग्याचे सगळ्या. भाग आहेत ते सगळे त्यांनी घेतले. बर हे घेतल्यावर म्हटले कलाक्षेत्राला पाहिजे बर प्राधान्य मिळालं पाहिजे आणि कारागीर आपले चांगले तयार व्हायला पाहिजेत. हम्म. कारागीर तयार व्हायला पाहिजेत. मग त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे. मग हे काय करायचं तर जे स्कूल ऑफ आर्ट्स हे जे आहे हम्म. ते त्यातनं निघालं. जे स्कूल ऑफ आर्ट्सचं वैशिष्ट्य असं आहे तेव्हापासून आजपर्यंत हम्म. की तिथं जे पहिले येतील त्यांना नेहमी मागणी येते जगातनं बर त्यांना आमच्याकडे पाठवा. हम्म. मला माझ्या घरचं उदाहरण माहिती आहे. माझी आजी त्याचे भाऊ हे मूळचे तासगावचे बर पावसकर. हम्म. तर ते जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पहिले आले. बर असे हातातनं घेऊन अक्षर सोन्याच्या अंगठीत कोरायचे ना हा तर कधी चुकायचं नाही आणि ते बरोबर असे हे करायचे.
बर ते पहिल्या आल्यावर बडोद्याच्या महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं बर आणि बडोद्यामधली एक सुप्रसिद्ध सराफी पेढी त्यांच्या नावानं पुढं झाली. बापरे. म्हणजे केवढं हे बीज मी म्हणतोय बरोबर. किती महत्वाचं. हम्म, हम्म. तासगावमधल्या मुलगाला काय तिथे येणार आहे आणि काय. तो आला तिथं पहिला. आज बडोद्याच्या महाराजांनी, ते बडोद्याचे महाराज हे असेच कर्तृत्ववान होते, बरोबर. गुणवान लोकांना हम्म. बरोबर घ्यायचे, त्यातनं हे झाले. हे तिथे हे कलाकार हे सगळे झाले. आपली कला आहे, आपल्या इथं चांगल्या वस्तू होत आहेत. मग जगातल्या लोकांना हे कसं कळणार. त्यांची विक्री व्हायला पाहिजे ना, चांगलं व्हायला पाहिजे. बरोबर. मग त्यांनी काय केलं, त्यांना त्यांचा मुळातला जो व्यापार होता ना, हा सराफी तर होतच, सोने चांदी होतंच, त्याबरोबर कोणत्याही वस्तू परदेशात लागणाऱ्या, तिकडून येणाऱ्या, त्याचा म्हणजे फॉरेन ट्रेड जो म्हणतो तो त्यांच्याकडे होता. मसाल्याचे पदार्थ आहेत, हे आहेत सगळं. मग परदेशातनं आलेल्यांना म्हटले काय चाललंय तुमच्याकडे. ते म्हणजे आता आमच्या पॅरिसला प्रदर्शन भरणार आहे सगळं मालाचं. लगेच कल्पना आली मनात, ह्या प्रदर्शनात आपण भाग घ्यायचा बर आणि हिंदुस्थानामध्ये जिथं जिथं काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मुंबईत बोलवायच्या. बोलवल्यावर मार्केटिंगचं तत्त्व म्हणजे त्या वस्तू आल्यात तशाच मांडायच्या नाहीत, हम्म. त्याला चांगलं सजवायचं, बरोबर. त्याचं पॅकिंग चांगलं करायचं, त्याला द्यायची जे शीर्षक आहेत, हेडिंग, ती चांगली करायची. हे सगळ्या टीम त्यांनी बनवून सगळ्या वस्तू गोळा केल्या. डाक्याची मलमल आली त्याच्यात. बर पुण्यातल्या 2 वस्तू आल्या होत्या. कुठल्या. त्यातलं एक होतं म्हणजे दोन्ही बाजूला विणकाम असलेलं कापड, बर म्हणजे त्याला दोन्हीकडनं चित्र दिसायचं असं बर. त्या. आणि खसखसीची चित्र बर ही त्या खसखस ग्रंथातली वापरून. खसखस वापरून केलेली बर चित्र, बर त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून असे त्यावेळच्या हिंदुस्थानातल्या म्हणजे बरोबर. आत्ताचं पाकिस्तान धरून त्या वस्तू सगळ्या करून त्यांनी त्या प्रदर्शनात पाठवल्या. बर चांगला प्रतिसाद मिळाला त्याला. पण अनेक वस्तू शिल्लक राहिल्या. बर त्या परत आल्या, त्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या होत्या. ते गोडाऊन मिलिटरीचं होतं. बर त्यामुळे आर्मीच्या लोकांनी काही दिवसांनी त्यांना 4-1 महिन्यांनी नोटीस दिली की ह्या वस्तू सगळ्या घेऊन जा. आता घेऊन कुठं जायचं आणि एवढ्या लोकांच्या परत पोचता हे सगळं अवघडच होतं. त्यांना एक माहिती होतं की ज्यावेळेला असं संकट येतं एका दाराने, त्यावेळेला उपायाची एक खिडकी उघडी असते. वा वा क्या हे बात. मॅनेजमेंटचं तत्त्व त्यांना माहिती होतं. हम्म. ते शांत बसायचे. हम्म. बसायचे म्हणजे त्यावेळेला सकाळच्या प्रातस्मरणी तुम्ही एक 15 मिनटं जरी ध्यान केलं तर तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, याची त्यांना कल्पना होती. नव्या कल्पना सुचतात. आलेले अडचणी आहेत त्यांना मार्ग काय, याच्या त्या नोंदी करायच्या आणि त्यातनं काय करायचं हे पाहायचं. तब्येत तर चांगली ठेवलीच होती. सूर्यनमस्कार घालायचे. 200च्या वर सूर्यनमस्कार रोज घालायचे. बापरे. अप्रतिम तब्येतीच्या. हम्म. त्यावेळेचा व्यायामाचा प्रकार आणि दळणवळणाचा प्रकार बरोबर. एकच होता, तो म्हणजे घोड्यावर बसायचं. ते घोडेस्वार होते उत्कृष्ट. बर घोड्यावरनं रपेट करून द्यायचे सगळे. त्यामध्ये ही तब्येती चांगली होती, सगळं बरोबर. असं हे झालं होतं. आणि हे तर संकट आलं की या वस्तू आता फेकून देऊ म्हणतात आर्मीचे लोक. प्रदर्शनातनं परत आल्यात, ध्यानाला बसलेले आहेत. म्हटले ठीक आहे. त्यांनी त्यांना प्रस्ताव दिला की आपला हिंदुस्थानात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला एकत्र सगळ्यांना बघायला मिळाल्या तर त्यांनाही प्रेरणा मिळेल अशा आपण तयार करूया. म्हणून आपण एक वस्तू संग्रहालय, म्युझियम करूया वा आणि त्याच्यात ह्या वस्तू मांडूया आणि याच्याबरोबर अजून आणूया. त्याच्यासाठी पुन्हा त्यांनी राणीचा वाढदिवस पाहिलाच. वा वा. त्यातनं हे केलं आणि ह्या वस्तूतनं मुंबईतलं पहिलं वस्तू संग्रहालय तिथं तयार झालं. बापरे. ते आजही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी जे जे केलं आहे ना, हम्म. ते उगीच असं आपण म्हणतो ना वारसा यानं पूर्वीचं बघायचं आणि मोडकं असं नाही. आत्ता सगळं नवीनच. त्याच्यापेक्षा भरभरीटाला आलेलं बरोबर. असं बघायला मिळतं. हे वैशिष्ट्य आहे. पुन्हा मी सांगतोय 1803 ते 1862 कुठला काळ आहे, ब्रिटिशांचं राज्य आहे आणि काय. आपले अजून सगळे रिफॉर्मर पुढे यायचेत त्याचे. खरंय. वा. गोपाळकृष्ण गोखले यायचे, टिळक यायचे, सगळे महात्मा त्यांचा गांधी. जन्मच त्याच्या व्हायचा आधी आहे. त्यांनी हे केलं आणि ह्यातनं हा एक शैक्षणिक, त्याच्याबरोबर आरोग्याचा भाग हा सगळा तयार केला. हे प्रदर्शनाचं झालं.
तेवढ्यात पुन्हा एकाला विचारलं त्यांनी, काय चाललंय सध्या तुमच्याकडे? तो लंडनहून आला होता. बर लंडनहून आला म्हणजे इथे फॉरेन एक्सचेंज मिळायचं हेच ठिकाण होतं. मुंबई. नोटांचा व्यापार, शंकर बर. शेटांची पेढी, बर बर बर. हे फॉरेन एक्सचेंज मिळायचं ठिकाण होतं. अच्छा. त्यामुळे आपापच लोक परदेशात जाणारे येणारे त्यांच्या पुढ्यात यायचेच. त्या वस्तू इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं तसं फॉरेन एक्सचेंजचं. काय चाललंय? ते म्हणे आमच्याकडे सध्या रेल्वे आली आहे. बर ते म्हणले म्हणजे काय रेल? ते म्हणले असं वाफेवर चालणारे हे असते आणि एका वेळेला त्याच्यात 1000 लोक बसू शकतात असं. बर. आणि ती रुळावरनं जाते. सगळं ऐकून घेतलं, त्याच्या नोट्स काढून ठेवल्या आणि म्हणाले आम्हाला तुम्ही तुमचं सगळे रेफरन्सेस द्या, मला लागेल ती माहिती तुम्ही द्यायची. आणि ठरवलं की भारतात आपण रेल्वे सुरू करायची. बापरे. एक माणूस विचार करा, सुरुवात करायची म्हणतो आणि कार्यालय स्थापलं आपल्याच वाड्यात एक विभाग. रेल्वेला रूळ लागतात ते कुठून घ्यायचेत, जागा किती लागेल ते बापरे. पहा. आणि संबंध इथपर्यंत प्रपोजल केलं की रेल्वे रुळाची ऑर्डर तयार केलेली होती. बापरे. आणि त्यावेळेला मुंबईतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी ते सादर केलं की हम्म. मला हे परवानगी द्या हे करायची. ते म्हणले अहो रेल्वे ते हादरलेच, इथं कुठं म्हणले नाही म्हणले त्याला काय परवानगी तुम्ही द्या, मी करतोय ना आता, बाकी आम्हाला तुमचं काही नको आहे. बरोबर. भाग भांडवल मीच घालणार आहे पहिले सुरुवात आणि लोकांच्याकडनं गोळा करणार. मग बर. सगळं त्याच्यात दिलं होतं. ते म्हणले हे आमच्या अखत्यारीतला हा विषय नाही, हे लंडनला पाठवायला पाहिजे. पाठवा म्हटले, त्याला काय. लंडनला गेल्यावर लंडनच्या यांनी इथल्यानं म्हणाल्या हो काय तुम्ही एका माणसाचं प्रपोजल पाठवता, हे तिथल्या सरकारनं करायला पाहिजे, त्यांनी मांडायला पाहिजे आपलं म्हणून. बर. तुम्ही करा हे आणि त्यांना त्याच्यात सामील करून घ्या म्हटले. हम्म. असं एका माणसाला हे करणं बरोबर नाही. आणि ते त्यांना मान्य झालं आणि पेनिन्सुला कंपनी ही रेल्वेची स्थापन झाली. त्याच्यामध्ये त्यांनी संबंध मुंबईतली ही पहिले रेल्वेचं बरोबर. ऑफिस, मग त्याच्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर स्थापन केलं. बर. त्याच्यात शंकर शेठ म्हणले आमचे मित्र आहेत, जे जीजीभाई ते असे सगळे आले आणि पहिल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये संचालक मंडळामध्ये शंकर शेठ आले आणि ते जी त्यांची मांडणी होती ती योग्य होती. त्यामुळं पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी ठरवली. हम्म. हे आधीचं यांनी 4 वर्ष तयारी केलेली होती आणि त्याच्या पुढे यांची तयारी असं 6-7 वर्षात ते रेल्वेचं पहिलं बापरे. सुरू झालं. बर. ही म्हणताना आम्ही म्हणतो मुंबईची रेल्वे, पण आशियातली ही पहिली रेल्वे आहे आणि ते बरोबर. एका मराठी माणसाच्या कल्पनेतनं सुरू झाली आहे. वा वा. यांना आपल्याला असं ताठ चालायला पाहिजे, अरे खरंय. रेल्वेची काय बात आहे, आमचं शंकर शेठ यांनी केलेली आहे. मग बर. हा नामदार काय लागलं त्यांना, ते तर व्यापारी होते तसं हम्म. पाहिलं तर इंग्लंडमध्ये पार्लमेंटमध्ये विषय निघाला की जगभर लोकशाही असली पाहिजे, आपण लोकशाहीचे प्रणेते आहेत. तर भारतात जरी आपलं राज्य असलं तरी लोकशाही पाहिजे तिथे. म्हणून त्यांनी असं ठरवलं की एक मंत्रिमंडळ स्थापन करून स्थानिकातले 2-4 जणांना त्यात घ्यायचं. मग आता त्यात घ्यायचं म्हणजे काय, त्या काळी ते बोललेलं लोकांना कळायचं नाही, तर इंग्रजी येणारा पाहिजे असं आहे. आणि शंकर शेठांचं एवढं कार्य बघितल्यावर शंकर शेठ हे भारतातल्या त्या प्रतिनिधीमधले पहिले JP झाले, हो. जस्टिस ऑफ पीस. बरोबर. आणि त्यांना त्याच्यात ते स्थान मिळालं. रेल्वेत मिळालेलंच होतं, जस्टिस ऑफ पीसमध्ये मिळालं. त्यामुळे राज्यकारभारात ते भाग घ्यायला लागले. त्याची जी मंत्रिमंडळाची बैठक म्हणतो त्याच्यात त्यांना आमंत्रण यायचं. हम्म. आणि पेशव्यांचं राज्य गेलेलं होतं, ब्रिटिशांचं आलेलं होतं, तरी राज्यकारभाराची जागा ही पुणे होती. बर. त्यामुळे शंकर शेठ पुण्याला यायचे हम्म. आणि पुण्याला आले की मग पुण्यात आपल्याला त्यांना साजेसच बंगला पाहिजे होता, तो त्यांनी बांधून घेतला होता. कुठे ते? तो बांधला म्हणजे आत्ता ज्याला खडकमाळ म्हणतात. हम्म. आणि पोस्टाचा पत्ता सांगायचा झाला तर गुरुवार पेठ 4 नंबर. बर. पण खडकमाळच्या मागे 2 चर्च आहेत. हो. 2 चर्चच्या बरोबर मध्ये आहेत.
ते 2 चर्च, तो सबंध एरिया त्यांच्या बंगल्याचाच होता तो. बर आणि त्या बंगल्यामध्ये ते आले की राहायचे. आणि त्यांच्या रुबाबाला साजेल अशी 4 घोड्याची बग्गी असायची. बर ते निघाले की पुण्यातले लोक बाहेर यायचे. बघत बसणार. टापा ऐकूनच घोड्यांच्या, "अरे शंकरशेठ चालले, शंकरशेठ चालले." वा ज्ञानप्रकाशचे जे अंक आहेत ते आम्ही भारतीय इतिहास संशोधन मंडळात जाऊन पाहिले. त्यावेळेला ह्या बातम्या यायच्या की शंकरशेठांचे पुण्यात आगमन आणि ते चाललेले आहेत असं त्याचं तो काळ. आणि त्यावेळेला मग त्यांनी आपल्याला सोयीचा चांगला रस्ता पाहिजे म्हणून स्वतःचे 15,000 रुपये घालून पुण्यातला पहिला खाजगी रस्ता तो आजचा शंकरशेठ रोड आहे. तो बर. अजूनही त्या नावानं बापरे. टिकून आहे. हम्म. आणि हे आहे ते त्यांनी केलं, त्या वाड्यात नाही करत. मग इथे राज्यकारभार आहे, या राज्यकारभारातनं काय करायचं आहे? तर त्यांनी सांगितलं की शिक्षण आहे हे तर चालूच राहायला पाहिजे, इकडं वाढलं पाहिजे. आणि संस्कृत विषय सगळ्यांना आला पाहिजे ही त्यांची इच्छा होती. हम्म. कारण ते म्हटले संस्कृतमध्ये जे अगाध ज्ञान आहे त्यानं नुसतं माणसाला ज्ञान मिळत नाही, त्याची वागणूक सुधारते, हे महत्त्वाचं आहे. बर चारित्र्यवान माणसं तयार व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी संस्कृतचा प्रचार हे पाहिजे. पण त्याच्या आधी काय झालं, त्याला विशेष मान्यता होतं थोडं शिक्षण. पण पुण्यामधनं रमणा दिला जायचा. हो. रमणा म्हणजे शैक्षणिक शिष्यवृत्तीच असायची. हं. ही नुसती शैक्षणिक नाही, शिक्षण संपलं आहे पण तो विद्वान आहे. आणि इतकी प्रसिद्धी झाली होती की पुण्यात पेशवे काळापासनं ते सगळे ते लोक यायचे, कर्नाटकातनं सुद्धा यायचे लोक, बरोबर. आणि त्यांना दिला जायचा. हा कुठून दिला जायचा तर पर्वतीवरनं सारसबाग, रमणबाग आणि विश्रामबाग वाडा बर इथून द्यायचे. ब्रिटिशांना काय वाटलं, ते म्हणले नाही ही पद्धत बरोबर नाही, आम्ही बंद करणार आहे. मग जस्टिस ऑफ पीस म्हणून यांना विचारलं तुमचं मत काय आहे? ते म्हणले बंद करू नका. जे अतिशय हुशार आणि चांगली माणसं आहेत, ज्यांना समाजात सगळ्यात वरचा मान आहे, त्यांनाच तुम्ही हात लावताय, त्यांची उपजीविका बंद करताय, असं का करताय? हम्म. ते म्हणले नाही, निर्णय झाला आहे. मग पुन्हा शंकरशेठांचं तत्त्व काय, संकट आलं की उपायाचा खिडकी खिडकी बघायची. आलीच. हम्म. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, संस्कृत शिकायचं सगळीकडे, आपण फतवा काढा, सर्व ठिकाणी संस्कृत शिकवलं पाहिजे आणि बर ते शिकवायला या लोकांना नोकऱ्या मिळतील आणि ते करतील. म्हणून पुण्यातली पहिली संस्कृत पाठशाळा ही विश्रामबाग वाड्यात सुरू झाली. आम्ही ज्यावेळेला शंकरशेठांना 200 वर्ष झाली जयंतीला, त्यावेळेला तो समारंभ करून त्यांची प्रतिमा बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते वा वा विश्रामबाग वाड्यामध्ये लावली. पुणेकर हे कृतज्ञ आहेत. हां पुणेकर कृतज्ञ आहेत. कृतज्ञ आहेत, असं तिथे हे केलं होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पाहिलं लोक आपले उठसूट जुगार खेळत बसतात, बर म्हणजे घरच्यांचं नुकसान होतंच, बरोबर आहे. शिवाय असं कामात राहायला पाहिजे, कार्यरत राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी जुगारबंदीचा कायदा हा भारतातला पुण्यामधनं सुरू झाला, हे महत्त्वाचं आहे. वा वा आणि त्याचं श्रेय शंकरशेठ यांनाच आहे, त्यांनी ते मांडला. आणि आजच्या काळात ते असते तर खरं ऑनलाईन जुगारावर बंदी आणायचे प्रयत्न केले असते. खरंच आहे. हम्म. आत्ता पण ते त्यांनी केलं. म्हणजे पुण्यात असताना त्यांनी हा भाग तर केलाच, संस्कृतचं हे केलं, जुगारबंदीचं केलं. एक पाण्याचा तलाव बांधला होता. बर आणि पूर्वी पाण्याचे तलाव असे विशिष्ट जमातींना विशिष्ट ठिकाणी असे असायचे, ते काही नाही, सगळ्यांना मिळाला पाहिजे वा असा वा तो त्यांनी बांधलेला होता. रेल्वे जेव्हा आली तेव्हा खूप लोकांनी वेगवेगळी वर्णनं केली बघा. साहेबाची किमायले न्यारी हो वगैरे असं हो ते. हो. तर अहो ते जरा सांगा. रेल्वे, हं. बरोबर चांगला प्रश्न विचारला तुम्ही. रेल्वे ज्यावेळेला आली, ही कल्पना झाली, तांत्रिकदृष्ट्या सगळं झालं, पण लोकांचं मन काय घाबरत होतं. बर अशी बाहेर एक अफवाच होती, हां बर ती कुठेही घुसते, बर काही होतं, आणि म्हणून लोक लांबनं बघायला तयार होते, असं झालं होतं. आणि पुणे ते ठाण त्यावेळेला ती ज्यावेळेला त्यांनी शिट्टी मारली, हं. त्यावेळेला ही राक्षसीणच आहे असं सगळ्यांना वाटलं. जे तो कर्कश आवाज आलेला बरोबर आहे. आणि वाफेवर चालणारी आहे ती. त्यावेळेला एक गाणं प्रसिद्ध होतं, साहेबाचा पोरा आकली र बिन बैलानं गाडी हाकली र. वा वा म्हणजे बैल नाही त्याला, अशी बरोबर गाडी आहे. आणि ती ज्यावेळेला निघाली
त्याला लोक लांबनं बघत होते आणि ती गाडी पुढं जायला लागल्यावर त्याच्या मागनं पळायला लागले पळायला दिसते लागले. ते. अच्छा. कोंबड्या हवेत उडलेल्या होत्या सगळ्या. बर. गाई म्हशी वेड्या वाकड्या पळायला लागल्या होत्या. असं सगळं दृश्य होतं त्यातनं. बापरे. आणि तो काळा धूर यायचा त्यावेळेला खरंय. खराच तो कोळशाच्या याचा. आणि शोले ते- सिनेमात दाखवलाय. हा? शोले सिनेमामध्ये हो. दाखवलंय तसं. अच्छा. आणि ती अशी रेल्वे ठाण्याला पोचली बरोबर. लोकांनी सगळीकडे आणि त्यावेळेला स्वागत म्हणून बँड वगैरे लावलेला होता बर. बोरी बंदरच्या इथले. आणि त्यावेळेनं परत आली. बर. त्यावेळेला आल्यावर तिथं शामियाना केला होता आणि सुमारे 250 लोकांना निमंत्रित, अगदी जे टॉपचे लोक आहेत त्यांना तिथं चहा पानाचे म्हणजे बर, बर. व्यवस्था अल्पोपहाराची ठेवली होती. वा. त्याचा मान शंकर शेठना दिला होता की बर. हे गोष्ट आहे त्याचे. हम्म. त्यांनी सगळ्यांचं हे केलेलं होतं. त्याने सोन्याचा पण पास दिला होता का म्हणे? हो, बर. रेल्वेनी सोन्याचा पास तयार केलेला होता. म्हणजे असं फावडं असतं ना ते हा. त्याचा. आणि बर. तो शंकर शेट्टांना पहिला दिला. बापरे. म्हणजे त्यांची मान्यता एवढी बरोबर होती. आहे. त्यामुळं काय झालं, लोकांची अपेक्षा होती की शंकर शेटांचं नाव बोरी बंदर स्टेशनला दिलं पाहिजे. हा. सगळेजण म्हणत होते बरोबर. आणि मुंबईकर म्हणत होते. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. बाळासाहेब ठाकरेंच्या एका गोष्टीमुळे हम्म. मुंबईत ह्या बोरी बंदरपासून त्या अगदी ग्रँट रोडपर्यंत हम्म. ह्या 5 किलोमीटर अंतरात कुठल्याही दुकानाची पाटी असेल तर खाली पत्ता व्यवस्थित लिहिलेला असतो, नामदार जगन्नाथ शंकर शेठ मार्ग. क्या बात आणि आहे. यांचा धाकच होता, अरे त्यांनी केलंय तर तुम्ही व्यवस्थित लिहिलं पाहिजे. बरोबर. शंकर शेठ रोड म्हणजे नुसतं एस रोड असलं नाही नाही. करायचं, हा. ते पूर्ण लिहिलं पाहिजे. अच्छा. तर पुण्यामध्ये आता जसं सेनापती बापट रोड, तर ते काही राहिलं नाही, त्याचे अध्यक्षरच वापरतायत. बरोबर आहे. एसबी रोड झाला आता. एसबी रोड आणि आपला आप्पा बळवंत एबी चौक. एबी Great. असं नाही. त्यामुळं ते त्यांचं नाव या ह्यानं त्या पाट्यांवरनं कोणाला बघितलं की दिसतं ते बरं. शंकर शेठ. आणि अशा ह्याच्यात ती रेल्वे जी सुरू झाली ती आजपर्यंत थांबलेली नाही. वा वा. स्मशानभूमीचा काही एक प्रश्न हो. निर्माण झाला होता. स्मशानभूमी मुंबईमधले काय होतं, समुद्रकिनारी पाणी लागतं ना त्याला, पाण्याच्या जवळ असे प्रेतं जाळायची. बर. म्हणजे कोळी लोक होते, इतर काही होते. हम्म. पण एकदा फतवा काढलाय नाही की हे इथलं बंद करायचं. म्हणजे इंग्रजांनी. इंग्रजांनी, हम्म, हम्म. राज्यकर्तेच ना, बरोबर. बंद करायचं. बंद करायचं म्हटल्यावर ठीक आहे, फतवा आहे, चालूच होतं नाही. शेवटी त्यांनी कडक भूमिका घेतली, इथलं बंद झालंच पाहिजे म्हणून. ते लोक आले. त्यावेळेचा हिंदूंचा विमा म्हणजे शंकर शेठच होते. बर. वा. काही काय? झालं तर हा हिंदूंचा नेता आहे असा आहे. त्यांना तर या स्मशानभूमीच्या याला त्या आल्यावर त्यांनी सांगितलं आहे ना ब्रिटिश अधिकाऱ्यांना की असं करू नका. ते म्हणले त्यांना प्रेतच जाळायचे आहेत ना, दुसरी लांब जागा देतो तिकडं जायचं. ते म्हणले अहो, लांब नेणं हे अवघड असतं, खांद्यावरून नेतात त्याला. काय ते काही केले ऐकेच ना. त्यांनी विचारलं तुमचं कारण काय याचं, ऐकत नाहीत म्हटल्यावर आधी यांनी मोर्चा काढला आणि 500 कोळी जमा झालेले. बर. तो भारतातला पहिला मोर्चा आहे हा. त्याच्या आधी मोर्चा म्हणून प्रकार बरोबर, नव्हता, बरोबर. ब्रिटिश असतानाच. बरोबर. आणि हा इकडून गिरगाव या भागातनं निघाला आणि फोर्टमध्ये जे त्यांचं कार्यालय आहे हम्म. गव्हर्नरचं तिकडं चाललंय. गव्हर्नरने खिडकीतून पाहिलं तर त्याची नजर जाईल तिथपर्यंत माणसं दिसायला. हम्म. आणि ते नुसता असा मोर्चा नव्हता, हातात ती वल्ली होती, उंच बरोबर. दिसत हम्म. होती. शंकर शेठ पुढं घोड्यावर बसलेले होते नेता म्हणून. बरोबर. आणि त्यावेळेला त्यांनी जास्त लोक आहेत आणि खरंच काहीतरी अवघड आहे म्हटल्यावर थांबा थांबा म्हटले आणि माणसं पाठवून तुम्ही फक्त शंकर शेठांना घेऊन या म्हटले. बर. त्याला त्यांनी सांगितलं असं करू नका तुम्ही. ते म्हणले तुमचं कारण काय आहे. ते म्हणले आमच्या बायकांच्या तक्रारी आहेत, मडमा ह्या हँगिंग गार्डनला राहतात बर. आणि फिरायला संध्याकाळी बग्गीनं इकडे येतात फोर्टपर्यंत आणि जातात. तर त्यावेळेला त्यांना काय दिसतं तर प्रेत दिसतात. हम्म. प्रसन्न दिसायला पाहिजे ना. ते म्हणले अहो प्रश्न सोपा आहे, ह्याला सबंध भिंत बांधायची मध्ये बर. आणि तेवढ्याच भागामध्ये प्रेतांचं हे करायचं. त्यामुळं भारतातली मुख्य ठिकाणची म्हणजे मुंबईतली हिंदूंची स्मशानभूमी ब्रिटिशांच्या खर्चानं
चांगल्या पद्धतीनं बांधून बांधून घेतलेली घेतली. आहे. आजही तिथं बागा वगैरे आत आहेत सगळ्या. वाह! वाह! आणि त्या स्मशानभूमीचं कार्यालय आहे. हं. त्याच्यात शंकर शेटांची प्रतिमा लावून त्यांच्यामुळे हे झालं, वाह! असं आजपर्यंत सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. ग्रेट. आणि आणि मग त्याची जी कमिटी आहे, हं. त्या कमिटीवर शंकर शेठच आहेत आज त्यांचे बरं, घरातले. बरं, बरं. हे मग जगन्नाथ शंकरचे स्कॉलरशिप काय भानगड आहे? हां, त्यांनी हे संस्कृतचं केलं. आणि मग इच्छा काय होती, की हुशार आहे त्यांना काही ना काही सारखं प्रोत्साहित केलं बरोबर. केलं पाहिजे. हे ते अखेरपर्यंत करत होते. बरं. पण ते वारल्यावर त्यांच्या चिरंजीवांनी ताबडतोब मुंबई विद्यापीठाला सांगितलं, की ही स्कॉलरशिप सुरू करा. बरं, आणि त्यांनी मान्यता दिली. बरं. यातनं विषय निघालेला मी सांगतो, हं. की मुंबई विद्यापीठ शंकर शेटांनी काढलं. अरे काही बापरे! महाविद्यालय वगैरे झाली, आता विद्यापीठ पाहिजे. हां. तर 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची बरोबर. स्थापना हो. ही जगन्नाथ शंकर शेट यांनी केली. आणि त्याची मान्यता म्हणून विद्यापीठाने एक 20 वर्षापूर्वी एक सबंध दिवसाचा परिसंवाद शंकर शेटांच्या नावाने केला होता. मी त्याला बरं. हजर होतो म्हणून मला माहिती आहे. बरं, बरं. त्याला गेलो होतो. आणि कार्यक्रमाला तिथले सगळे माजी कुलपती वगैरे सगळे आलेले हजर होते. होते. असं त्यांनी ते मुंबई विद्यापीठ त्यातनंच स्थापन झालेलं होतं बापरे! 1857च्याचं. आणि ते झालेलं आहे. ही स्मशानभूमी काय मुंबईत जे जे सांगू ना ते त्यांचं सती होय. प्रकरणामध्ये त्यांची काही हो, महत्त्वाची हे भूमिका आहे. फार महत्व. हं. ते की काय प्रकार? सतीची प्रथा होती, हं, ही जवळजवळ सगळीकडेच होती. महाराष्ट्रातही होती. हं. महाराष्ट्रात कोकणात जास्त होती. बरं. आणि सती गेलेली स्त्री ओळखायचं म्हणजे तिथं असा तो दगड ठेवतात. हो, आणि हो. एवढा हात. ह्या कोपरापासून दिसेल एवढा हात दिसतो त्याच्यात. तिथं ओळखायचं हे सती गेलेलं. हं. हे खूप होतं. म्हणजे त्या स्त्रीची इच्छा आहे का नाही याला काहीच महत्त्व नव्हतं. तिनं बरोबर. जायलाच पाहिजे असं. म्हणजे तेव्हाची वर्णनं काय होती, तर त्या प्रेताच्या इथं ती किंचाळत असली हो. तरी तिला ढकलून त्याच्यात घालवत होते, असं होतं. मग सतीची प्रथा बंद करायचं आपल्याला नाव येतं पुढं ते राजाराम मोहन राय यांचं बरोबर. येतं, बंगालचे. हं. कारण त्यांच्या वहिनीच सती गेलेल्या हो, होत्या. हो, हो. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, त्याने ऐकलं नाही. आणि ते घरातलेच गेले म्हटल्यावर त्यांनी ठरवलं ही बंद होईपर्यंत मी कार्यरत राहणार. हं. त्यांनी तिथं सुरू केलं होतं. त्याच वेळेला महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये शंकर शेटांनी हे सुरू केलं होतं. मग बरं. दोघांनी मिळून अर्ज करायचा आहे. आणि त्यांनाही लक्षात आलं होतं की शंकर शेट हे माझ्याबरोबर असतील तर त्यांचं इंग्रज ऐकतील. आणि ह्या दोघांच्या ह्यानी आणि मग खाली बरेच जणांच्या सह्या आहेत. तो अर्ज आज ग्रंथामध्ये उपलब्ध आहे की त्या दोघांनी मिळून अर्ज वाह! केला आहे. आणि सतीची चाल ही बंद झाली. मग इतिहासात का नाव नाही शंकर शेटांचं? हं. तर जिथं विरोध जास्त आहे आणि दंगली झाल्या ते पुढे येतं. हं. बंगालमधल्या लोकांना सतीची चाल मानवलं नाही हं. म्हणून त्यांनी त्याच्यावर विरुद्ध आंदोलनं केली, हं. जाळपोळी केल्या. त्यामुळं त्या परिस्थितीत तो कायदा तिथं झाला. पण कोकणातले लोक, मुंबईतले लोक म्हणतात शंकर शेट म्हणतात ना आपल्याला ऐकलं पाहिजे, कारण आपला दाता तोच आहे. काय अडचण आली तर आपण त्यांच्याकडेच जात असतो. हं. मध्ये एकदा तर साथीचा रोग आला आणि त्यावेळेला पंढरपूरला त्यांनी बंदी केली मंदिरात जायला. हं. भारतातले लोक, हिंदुस्थानातले लोक प्रथम धार्मिक आहेत बरोबर. आणि मग बाकीचं काही आहे. हं. ते म्हणले पंढरपूरला आम्हाला कार्तिकेला जायलाच पाहिजे एकादशीला. बरोबर आहे. साथ वगैरे आहे तर आम्ही नियम पाळून जाऊ, पण बंदी कसली आहे. हं. पण ऐकत नव्हते. लोक गेले शंकर शेटांच्याकडे. हं. ते म्हटले तुमचं म्हणणं काय आहे की हे साथीचा रोग आहे म्हणजे जवळजवळ आहे, आपण त्याचे नियम करू. आणि ती बंदी उठवली आणि त्यावेळेलाही त्यांना दर्शन व्यवस्थित मिळवून दिलं. बरं, बरं. म्हणजे हिंदूंचे काही प्रश्न असोत ते शंकर शेटांच्याकडे हं. आणि त्यातनं ते मार्ग काढत होते. वाह! किती कंपन्या हा झाला आपण सामाजिक यत्न म्हणून पहिले समाजसुधारक तेच आहेत. पण हा नुसता समाजसुधारक राहायचा नाही, आर्थिकदृष्ट्या भरपूर पाहिजे म्हणून बरोबर. त्यांनी 3 बँका काढल्या. बरं. प्रत्येक बँकेच्या वेळेला पहिले 10,000 रुपये माझे हं. आणि भाग भांडवल डिपॉझिट नाही की माझं मला परत मिळेल. भाग भांडवलचा अर्थ काय, नफा झाला तुम्ही तर मिळणार नाही तर नाही तर नाही गेले. गेले. बरोबर. पण काढूया ना आपण
आज जर लंडनला आहेत बँका तर आपल्या व्हायला पाहिजेत. हं. पण त्यांनी त्या बँका काढल्या. बँका काढल्यावर म्हटले याच्यात बोटीचा कारखाना काढला. ही बोट तयार करायची आपल्याच मालकीची आणि त्या बोटीच्या यालाही पहिले 5,000 माझे आणि बापरे! बोटीचं पहिलं मुंबई ते सुरत हं. हा प्रवास सुरू झाला बोटीचा. बरं. म्हणजे आपल्या इथं जिथं व्यापार होतो, ज्याला लोक जातील, बरोबर. माल जाईल, हं, हं, हं. म्हणजे नुसतं काढायचं म्हणून काढायचं असं नाही. ज्याला आपण इकॉनॉमिक व्हायबिलिटी म्हणतो. बरोबर आहे. म्हणून ते मॅनेजमेंट गुरु मी म्हणतो त्यांना, की हं. त्यातनं ते निश्चित नफा मिळणार आहे का नाही, खर्च निघणार आहे का नाही, हे पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने ते चालू करा. पण बोटीच्या याचं तेही त्यांनी काढलं. काय बापरे! काय 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 एक माणूस करू शकतो. हं. मग हे कशामुळं होतं तर मी परत सांगतो, की डोक्यात एक मंत्रिमंडळ ठेवलं होतं. हा शिक्षण भाग झाला. हे काय आरोग्यमंत्री झाले म्हणून हा दवाखाना काढला आहे, हे मेडिकल कॉलेज काढलं आहे, हं. हे झालं आहे. मग ॲग्रिकल्चर होते का नाही? आपलं भारत विचारलं त्यांनी परदेशातल्याला, काय चाललं आहे तुमच्याकडे, कशाचा व्यापार आहे जास्त? ते म्हणे आमच्या मॉरिशसचा ऊस फार चांगला असतो, बरोबर आहे. साखर कारखाना काढला आहे आम्ही तिथं. हां, असं आहे म्हटले. मग मला माहिती द्या आणि त्याचं बियाणं मला पाठवा, काय येईल तो खर्च मी देतो. ते बियाणं आणून ताडदेवची स्वतःची बाग होती त्या बागेत लावलं आणि त्यातनं चांगल्या पद्धतीचा ऊस कसा मिळेल हे त्यांनी पाहिलं. मुंबईत ऊस? वाह! हो, बरं. तिथनं हं. चांगलं बियाणं काय आहे ते हं. त्यांनी आणलं. म्हणून माझ्या मनात येतं की साखर कारखानदारांनी तरी शंकर बरोबर आहे. शेठ यांचं ऋण मानलं आणि पाहिजे. तुम्ही नेहमी म्हणता ना आमची मराठी माणसं काय करतायत मागं, ती नुसतीच राजकारण करत असतात, नुसतीच पारावर बसून गप्पा मारतात. अरे हे किती उदाहरण चांगलं बरोबर आहे आहे. की सबंध मुंबई काय हा महाराष्ट्र घडेल असं मुंबईतलं त्यांनी आर्थिक हे वाह! केलं. वाह! बँका आहेत, ते बोटीचा कारखाना आहे, स्पिनिंग मिल काढली आहे. बापरे! ह्या जे मुंबई कशामुळं प्रसिद्ध हो. झाली? मिल कपड्याची. कामगार, हं. सगळे स्पिनिंग मिल. सुरुवात त्यांची आहे ना. बापरे! त्यांनी तिथं वाह! कुठं काय जगात चांगलं आहे त्याचा अभ्यास तो का करू शकायचे? स्वतः कॉलेज वगैरेमध्ये न जाता हं. हा सगळा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्याचे प्राध्यापक नव्हे. फिजिक्स, केमिस्ट्री ही पुस्तकं तिथनं आणून त्याचं शिक्षण इथं द्यायला सुरुवात केली आणि ते सोपं व्हावं म्हणून त्याचं भाषांतरं करून घेतली, वाह! स्थानिकेतली. वाह! शास्त्रीय ग्रंथांची मराठीतली भाषांतरं पहिली शंकर शेठांनी करून घेतलेली आहेत बरं. आणि ती सगळ्यांना इथल्या वाटली. लोकांना कळू देत म्हणायचं. असं म्हणजे शिक्षण महाविद्यालयातलं आहे, बाजूनी आहे, त्याची पुस्तकं द्या, हे करा, ते करा. वाह! अजून म्हणले आपले ही मुंबई आता जशी आर्थिकदृष्ट्या सुधारते आहे, दळणवळण होत आहे, तर लोकांना आरोग्याच्या दृष्टीने एक सुरेख बाग पाहिजे बरं. आणि म्हणून त्यांनी अर्ज केला, आम्हाला एक बाग पाहिजे, त्याच्यासाठी जागा द्यावी. हं. त्यांनी पाहिलं जागा द्यावी, आता काय करायचं? तर एक नको असलेली जागा, जिथं खड्डे आहेत, टेकाड्या आहेत, ओढे वाहत आहेत, असा भाग आहे तो त्यांना दिला. त्यांनी जाऊन पाहिलं, त्यांना वाटलं हे नको म्हणतील. हं. ते म्हणले छानच आहे की वाह! मला बागेत जे वर खाली करायला लागणार ते आपोआपच झालं म्हणून. आणि मग त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना विचारलं, तुमच्या इथले कुठली चांगली आहेत झाडं, त्याची नावं काय आहेत, त्याची रोपं आणून द्या. पण जगातले सर्वातले उत्कृष्ट असे वृक्ष आणून त्यांनी तिथं लावले आणि ती बरं. बाग इतकं त्यांनी मन लावलं होतं की जाता येता तिथं थांबायचे ते बरं. आणि बघायचे हे वाढताय ना, वाढताय व्यवस्थित ना, हे चाललंय. होत आहे ना, हे काम होत आहे ना, हे काम होत आहे. आणि ती बाग केल्यावर असं ठरलं होतं की शंकर शेठांचंच नाव द्यायचं, कारण त्यांनीच सगळं बरोबर केलेलं आहे. आहे, याच्यात काही नाही. आणि ते होत असताना वेगळ्या कामासाठी इंग्लंडची राणी मुंबईत यायची अरे होती. बापरे! बरं. तर गव्हर्नर म्हणले राणीसाहेब येत आहेत, तर मग हे म्हणले त्यांचंच नाव देऊया. हं. म्हणून तो राणीचा बाग राणीचा झाला. बाग. अरे आणि बापरे! राणीचा बाग आम्हाला आता लहानपणापासून आजपर्यंत सगळ्यांना आनंद देतोय. त्याची कल्पना काय, कार्यान्वयन पूर्ण हे जगन्नाथ शंकर शेठ यांचंच आहे, बापरे! त्यांनी केलं. बापरे! पण एक काम त्यांचं मला अजून महत्त्वाचं वाटतं. हं. त्या कामामुळं आज आपण इथं सगळे स्वातंत्र्यात आहोत. बरं. काय आहे ते? त्यांनी बॉम्बे असोसिएशन काढली. हं. वाह! ब्रिटिशांना अर्ज केला की इथल्या लोकांना काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल तर महत्त्वाचा कुठं मुद्दा. मांडायचं? तुमच्याकडंच ना. हं.
पण तुमच्याकडं कसे येतील हे लोक? तर कुठेतरी आम्ही एकत्र येऊन ते मांडून तुमच्याकडे देत जाऊ. म्हणून आम्हाला बॉम्बे असोसिएशनला परवानगी द्या. हं. ब्रिटिशांच्या मनात पाल चुकली. ते म्हटले काहीतरी वेगळा डाव दिसतोय म्हणून हं. पहिल्यांदा तयारी नाही. पण यांनी सांगितलं आमचं काही नाही, तुमच्याकडेच आणणार आहे, त्यामुळे काय बोललो आम्ही ते तुम्हालाच कळणार. बरोबर. म्हणून बॉम्बे असोसिएशनला त्यांनी लंडनहून परवानगी मिळवली आणि ती सुरू झाली. मग बॉम्बे असोसिएशनमध्ये यांनी काय सुरू केलं, आपले जे अडचणी आहेत त्या तर ठेवायच्याच, पण त्याबरोबर आपल्याला आता दीर्घकाळामध्ये स्वातंत्र्य मिळवायचं आहे, हाही भाग मनात असतो. हं. हा हिडन अजेंडा होता बरोबर त्याचा. आहे. आणि या बॉम्बे असोसिएशनचं पुढे रूपांतर कशात झालं, तर ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये बरोबर. झालं. म्हणजे आज जे राष्ट्रीय अच्छा. काँग्रेसची आहे, लोकमान्य टिळकांची, महात्मा गांधींची, गोपाळकृष्ण त्याचं मूळ. गोखलेंची, हं. आगरकर हे सगळ्यांची, ती जी आहे त्याचं बीज हे मूळ बॉम्बे तिथे दिसतं. असोसिएशनमध्ये आहे. त्यामुळं केवढं महत्त्व आहे त्याच्या याला, या वाह! स्वातंत्र्याच्या याला. इतकं ग्रेट. त्यांनी तेही कार्य केलेलं आहे. आणि सतत कार्यरत राहायचं, दिवसभर आलेले लोकांचे प्रश्न समजावून घ्यायचे, ते केले. म्हणजे शैक्षणिक आहे, शेती आहे, हा आता राजकीय अजेंडाच झाला बरोबर. बॉम्बे. मग यांच्यात नेहमी सांस्कृतिक देवाणघेवाण हवं. पुणेकरांना जे आत्ता वाटतं ना, स्थानिक कार्यक्रम, रोज कार्यक्रम आम्ही बघून जायचे, याची सुरुवात मुंबईत जी आहे ते शंकर शेटांनी केली आहे. बापरे! हां. काय सांगता? टाऊन हॉल बांधून घेतला बरं. आणि टाऊन हॉलमध्ये दर आठवड्याला कार्यक्रमाला लोकांनी यायचं बरं. आणि शंकर शेट स्वतः जायचे. बरं. दुसरं कोणाचं असो, साधं असो, नुसती मीटिंग असो, वाह! हे जायचे आणि तिथं थांबायचे. वाह! त्यामुळे लोकांना कार्यक्रमाला जायचं असतं हे कळायला लागलं आणि ते हं. तिथे यायला लागले. नाहीतर आधी फक्त कीर्तनं, प्रवचनं ही बरोबर. होती, तेवढंच. उत्सव होते. पण हे सुरू झालं. ते त्यांनी टाऊन हॉल केलं, एशियाटिक सोसायटी केली, लायब्ररी, सगळी जगातली चांगली पुस्तकं असू देत तिथे येऊ वाह! देत, ते लायब्ररी. दुर्गा भागवत या म्हटलं माझं जीवन या एशियाटिक सोसायटीत बरोबर. गेलं. बरोबर आहे. यांनी हे सुरू केलं, किती चांगलं आहे, आम्हाला बरोबर. ज्ञान सतत आहे. आणि काय काय वाचनालयाचे हे असतात, ते केतकरांच्या शीलवती खरंय, केतकरांच्या खरंय. ह्याच्यात आहे. ती म्हणाल दुर्गा भागवत त्यांना म्हटल्यावर तुम्ही इथे येऊन बसता आणि तुम्हाला मी कधी खाताना पाहिलं नाही, दिवसभर इथं असता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे खायला नसतं, पण मला भूक लागलेली कळू नये म्हणून मी इथं वाचत बसते. ते बापरे! कळल्यावर दुर्गा भागवत त्याच्यानंतर 5-5 जणींचा डबा रोज घेऊन यायच्या आणि सगळ्यांना विचारायच्या कोणी खाल्लंय का नाही, वाटायच्या आणि अरे मग बापरे! खायच्या. बरं. म्हणजे अशी जागा निर्माण करणं, खरंय. हे बघा ना काय काय. हं. म्हणजे ही माणसं पुढची मोठी बरोबर. आहेत. बरोबर. म्हणजे उगीच सगळ्याचा संबंध जोडलाच पाहिजे असं नाही, पण शेवटी बीज लक्षात येतं ना. मुंबईत आज जे जे चांगली इमारत दिसते ती हं. त्यांची आहे. आज राज्यकारभार कशावर आहे? आपण कशात पेपर वाचला की काय बघतो, कॉर्पोरेशन आणि म्युन्सिपाल्टी. कॉर्पोरेशन किंवा म्युन्सिपाल्टीचा कायदा शंकर शेटांनी भारतात आणला, बरं. की इथलं कारभार कोणी बघायचं, असं काहीतरी पाहिजे ना. बरोबर आहे. तर ब्रिटिश म्हणले आम्ही आहोत ना. नाही नाही, असं करा तुम्ही, कारण तुमचे अधिकारी त्यात ठेवा, पण काहीतरी करा म्हणून म्युन्सिपाल्टीचा का. बरं. पण सगळ्या कॉर्पोरेशननी शंकर शेटांचं हे साजरा म्हणजे. केला पाहिजे, की तुमच्यामुळं आम्ही इथं खरं. नगरसेवक आणि सगळे आहोत. बरोबर. एक 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 म्हणजे बॉम्बे असोसिएशन त्याच्या तळापर्यंत आणायला ही म्युन्सिपाल्टी, हे सगळं केलं. वाह! खरं म्हणजे जगन्नाथ शंकरशेट यांची अवस्था अशी की क्षेत्र कुठेही रिक्त राहिले, हे आता होणे नाही. हो हो हो. अशी अवस्था आपल्याला आहे. मग पुस्तक कसं लिहिलं तुम्ही? नाही यातनंच की कोणाला मी बोलायला लागलं की ते म्हणे असं कसं असेल, हे हं. आहे का, शक्य आहे का. हं. मग मी पाहिलं की बाबा पु. कुलकर्णींचं पुस्तक आहे. मग अजून कुठं काय मिळतं आहे, ज्ञानप्रकाशमधले अंक आहेत. मी पुण्यातलं सांगितलं ना, बरोबर. पुण्यात त्यांचं मंदिर शोधायचं होतं, हं. तर ते भारत इतिहास संशोधकमध्ये आम्हाला ते मिळालं नकाशा आणि सापडला. त्याचा आम्ही तो नकाशा मिळवून तिथं हे केलं. तर मग ते तिथं आहे. तिथं काही बातम्या मिळत आहेत, त्या आहेत. मुंबईमध्ये शंकरशेट कुटुंबियांची भेट झाली. बरं. ते त्यामुळं काय करतात सध्या? हां? ते काय करतात सध्या? सध्या आता जे सिनियर आहेत हे रिटायर्ड आहेत, बरं. पण ते लंडनमध्ये मोठ्या पदावर होते. बरं. हां, म्हणजे त्यांच्या घरातले सगळे असे सुशिक्षित स्कॉलर. म्हणतो हं. वर्षा कॅडरचे आहेत.
बरं. पद्मिनी शंकरशेठ म्हणून त्यांच्यातल्या ज्या सुनबाई आहेत, त्यासुद्धा आज मुंबईतल्या महिलांच्या उद्धाराचं कार्य मोठ्या वाह! प्रमाणावर करत वाह! असतात. असं आहे. बरेच जण. ग्रेट. त्यांच्याकडचा देवारा होता, हं. तो मग खूप मोठा होता आणि तिथं मोठी स्कीम होऊन आता त्या 7 मजल्यात करायचं होतं. बरं. तो शंकरशेठांचा देवारा त्यांनी केळकर म्युझियममध्ये दिला आहे. तिथं तो आहे. म्हणजे आता मग एकदा मी राजा तिथं एक केळकर पाटी म्युझियमला लावली की हं. नुसता देवारा नाही, यांनी काय काय कार्य केलंय ते हां. पहा. बरं, बरं, त्याचं बरं, बरं. असं तिथे वाह! वाह! मला असं वाटतं गेले जवळ-जवळ 45 ते 50 मिनिटं सर आम्ही तुमच्या तोंडून हे सगळं ऐकतोय आणि आपल्या बाजूला इतकी मोठी माणसं होऊन गेली याची कधी कल्पनाच नसते. पण तुम्ही आज नेमकं महाराष्ट्र घडवणारे, भारत घडवणाऱ्या एका समाजसुधारकाचं दर्शन आम्हाला या इतक्या थोडक्या वेळात घडवलं. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि खरं म्हणजे तुम्ही तुमची प्राचार्य उपाधी सिद्ध केली. टोल पडल्यापासून टोल पडेपर्यंत जे अत्यंत अप्रतिम बोलतात आणि अत्यंत अवघड विषय सोपा करून सांगतात, ते खरं प्राचार्य असतात. हं. आज तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांना एका माहीत नसलेल्या विषयातले अत्यंत बारकावे आणि तेही इतके हसतमुखाने तुम्ही समजावून सांगितलेत, की आजचा हा सगळा कार्यक्रम खरं म्हणजे अगदी अविस्मरणीय झाला. पुन्हा एकदा भेटूयात. तुम्ही लिहिलेल्याच वेगवेगळ्या पुस्तकांवरती आणि श्रोते हो, तुमचा असा स्नेह राहूयात. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे.